त्याचा आधार काय आहे? तर त्याचा आधार आहे मानवी ह्युमन ब्रेन. तुमचा जो ब्रेन आहे त्याचा आधार आहे. जेव्हा एखादा विचार, एखादं व्यक्तित्व, एखादी समस्या, एखादी बाब जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या ब्रेनवरती ट्रिगर होते ना, तेव्हा त्या व्यक्तीचे न्यूरॉन्स ऍक्टिव्हेट होतात आणि ती समस्या सॉल्व्ह करण्यासाठी, त्या बाबीविषयी निष्कर्ष काढण्यासाठी किंवा त्या शंकेचं समाधान शोधण्यासाठी विशिष्ट प्रकारचे सिनॅप्टिक कनेक्शन्स क्रिएट होत राहतात. तुम्हाला माहित आहे का बुद्धिमत्तेची संकल्पना बदलली आहे? हो, तुम्ही म्हणाल काय? बुद्धिमत्तेची संकल्पना बदलली आहे? हो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाच्या तंत्रज्ञानाने बुद्धिमत्तेची संकल्पना टोटली बदलून टाकलेली आहे. बुद्धिमत्ता म्हणजे काय? आतापर्यंत जे बुद्धिमत्ता म्हणजे काय आपण शिकत आलेलो आहे, त्यानुसार एखाद्या व्यक्तीची एखादी समस्या सॉल्व्ह करण्यासाठी त्याच्याकडे आवश्यक असणारी हायेस्ट क्षमता. परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय म्हणतं, की त्याच्याकडे ती हायेस्ट क्षमता नसली तरीही चालेल, ती क्षमता रिझॉल्व्ह करण्यासाठी, ती समस्या सॉल्व्ह करण्यासाठी त्या व्यक्तीकडे त्याचं कौशल्य अवगत असणं आवश्यक आहे. म्हणजे काय? तर आता तुमच्याकडे क्षमता नसली तरी चालेल, परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं तंत्रज्ञान वापरण्याची तुमच्याकडे जर क्षमता असेल तर तुम्ही बुद्धिमान म्हणून गणले जाऊ शकता. मित्रहो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तत्वज्ञानाचा बेस काय आहे? त्याचा आधार काय आहे? तर त्याचा आधार आहे मानवी ह्युमन ब्रेन. तुमचा जो ब्रेन आहे त्याचा आधार आहे. जेव्हा एखादा विचार, एखादं व्यक्तित्व, एखादी समस्या, एखादी बाब जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या ब्रेनवरती ट्रिगर होते ना, तेव्हा त्या व्यक्तीचे न्यूरॉन्स ऍक्टिव्हेट होतात आणि ती समस्या सॉल्व्ह करण्यासाठी, त्या बाबीविषयी निष्कर्ष काढण्यासाठी किंवा त्या शंकेचं समाधान शोधण्यासाठी विशिष्ट प्रकारचे सिनॅप्टिक कनेक्शन्स क्रिएट होत राहतात. म्हणजे ही बाब कशी आहे? ही मानवी मेंदूमध्ये नॅचरली घडत असणारी बाब आहे. ही मानवी मेंदूमध्ये घडणारी नॅचरल बाबीचा अभ्यास करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तत्वज्ञान विकसित केलं आहे. कसं केलेलं आहे? की आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जेव्हा आपण चॅट जीपीटीला, प्रिप्लेक्सिटीला, क्लाउडला एखादा प्रश्न विचारतो, तेव्हा तुमच्या ब्रेनमध्ये ज्या प्रकारे न्यूरॉन्स ऍक्टिव्हेट होतात, त्याच प्रकारे त्याच्या मशिनरीमध्ये आर्टिफिशियली क्रिएट केलेले न्यूरॉन्स ऍक्टिव्हेट होतात आणि ती समस्या सॉल्व्ह करण्यासाठी ते सिनॅप्टिक कनेक्शन्स क्रिएट करतात. आता ही सिनॅप्टिक कनेक्शन्स क्रिएट केल्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला त्या बाबीचं ज्ञान जरी नसेल, तर त्या बाबीच्या संदर्भामध्ये कसे प्रश्न विचारायचं याचं ज्ञान जर त्या व्यक्तीकडे असेल, तर तो मात्र ती समस्या इझिली सॉल्व्ह करू शकतो. म्हणून तुम्हाला अवगत असलेलं ज्ञान असलंच पाहिजे असं काही नाही. चॅट जीपीटीचा किंवा या तंत्रज्ञानाचा उपयोग करूनही तुम्ही त्या संख्येचं प्रभावी समाधान शोधू शकता. पण माझा प्रश्न वेगळा आहे. माझा प्रश्न काय आहे? मित्र हो, जर चॅट जीपीटीचं तंत्रज्ञान तुम्हाला नॅचरली अवगत असणाऱ्या मेंदूचा उपयोग करून, ब्रेनचा उपयोग करून जर समस्या सॉल्व्ह करत असेल, तर काय तुम्ही तुमच्या ब्रेनला चॅट जीपीटी सारख्या तंत्रज्ञानाने रिवायरिंग करून ती समस्या सॉल्व्ह करण्याचं स्किल तुम्ही स्वतः अवगत करू शकता का? यस असेल तर कमेंट्स मध्ये हो करा, नाही असेल तर नो करा आणि का नाही, का हो आहे याचं एक्सप्लेनेशन करा.